रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. सो आता वाजले सकाळचे किती वाजले 4:30 वाजले आता सकाळचे. मी एकटाच उठलो आहे घरात. 4 वाजता उठलो आहे. माझं आवरलं, जरा तोंड वगैरे धुतलं, ब्रश वगैरे केला. उठल्यावर जरा 10 मिनटं मी बेडवरच बसलो नव्हतो, उठलो नाही लगेच, कारण की तसं उठलेलं चांगलं नसतं. मला लई झोप आली. असं तो 3चा अलार्म लावलेला, 3चा बंद केला, 3:30चा बंद केला, मग 4ला उठलो. फायनली 4चा बंद केला आणि उठलो. तर पटकन मस्त अभ्यासाला 4:30 ते 5:30 अभ्यास करतो, मग 5:30ला घेतो आवरायला. आता वाजलेत सकाळचे 6:30 होत आलेत. मम्मी त्या व्हिडिओचं काम करते, पप्पा आतमध्ये त्यांचं आवडतात. मी मस्तपैकी रेडी वगैरे झालो आहे. चला पप्पा लवकर, 6:30ची ट्रेन पकडायची आपल्याला. 6:30 होत आले. आता आवडलं, बॅग वगैरे सगळं भरली आहे. आता फक्त चप्पल घालून नाही जायचं. सो तुम्हाला आता भेटतो थोड्या वेळाने. काय रे सकाळी सकाळी मोबाईल, सकाळी सकाळी मोबाईल. इकडे इकडे. पहिला झाला चहा प्यायला. या चला उठा. ठेवलाय बघा चहा बाहेर टेबलावरती. चला. कॉलेजवरून मी लवकर आलो. आता मला 1 मिनटं दरवाजा वाजवला. पहिला दरवाजा उघडूयात. आई आले आहेत. तर आज लवकर आलं कारण की आजपासून आमच्या कॉलेजमध्ये 12वीचे प्रिलिम स्टार्ट झालेत. किती वाजलेलं माहिती आहे? 11:15 झाले आहेत तशी. मी 9:45 वाजता मी घरी पोचलो. 9:45 आलो. आता बसतो अभ्यासाला. नाश्ता वगैरे सगळं करून झालं. तर पटकन अभ्यासाला होत्या मित्रांनो. आता ना मम्मीने अक्षरशः ना मला इथं खुर्चीवर मी बसलेलो, मला धक्का मारून मम्मीने खाली पाडले. हो का? जेवायला या. जेवायला येतील ते, तुम्ही मला धक्का मारून खाली का पाडलं ते सांगा पहिलं. आणि एवढा उशिरा का जेवताय? माझी जागा आहे. उशिरा का जेवताय? मी 1:30 वाजता जेवून घेतलं बाबा. मला भूक लागली, मला सहण्यासाठी मी जेवून घेतला. काम करत होते मी, मग वेळ लागला. काय आहे जेवण? का तू जेवलास ना? हा तुम्ही सांगा ना एकदा. आता ऑर्डर एवढी माहिती काय आहे? चवळीची भाजी, खोबऱ्याची चटणी, वरण, भात, चपाती. या तर मित्रांनो मम्मी जेवते. पटकन तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. दुपारचे 3:35 झालेत आता. आणि आता मी चाललो आहे गोरा बनायची 3 टेक्निक बघायला. तर मम्मी काय म्हणणं तुमचं? मी चाललो आहे गोरा बनायला. गोरं बनायला? गोरं बनायची गरज काय? किती काला झालोय बा ना उन्हामुळे. कृष्ण पण काळा होता, पण सगळ्यांचा आवड. अरे पण मी उन्हामुळे झालोय आता. असू दे ना, त्याला टॅनिंग मुळे झालो. टॅनिंग. बस इथे गहू साफ करायला मदत कर. ते नाही, मला नाही जमत असली कामं. चाळे नको करू. नाही बाबा, आता मला जाऊन येणं जरा फेस पॅक बीस पॅक लावतो, जरा गोरा छोरा होतो. लय शेंगा फुटायला लागले. तेवढा काळा झालोय, सगळं बोलतात उंदरागत दिसतो. त्या फोड्या आल्यामुळे झाल्या. तर फोड्या जातील हो. फोड्या गेल्याच पाहिजे. त्या पसरल्या ना की चेहरा दिसणार नाही, सगळीकडे फोड्याच फोड्या दिसतील. कुछ बी मतलब, एवढा पण काही बोला ना का. काही पण बोलायचं म्हणजे आपलं बिना लॉजिकचं. बिना लॉजिक नाही लॉजिक. जाऊ द्या, मला व्हायचं एक गोरं. तुम्ही थांबा इथं, मला जाऊ द्या. मला फेस पॅक बनवू द्या. तुमचा मोबाईल तुम्हाला मुबारक. धन्यवाद. तर काहीतरी राहतं चालू. तर मित्रांनो आता आपण होणार आहोत गोरं. उठून आपला उठून बोलतोय. बेसन हळद आणि दूध लावायचे फक्त, बस. नंतर लावून ठेवायचे. आई शब्दात लाईट केली. मी लाईट बंद केली नाही म्हणून लाईट केली अक्षरशः. आणि आज शुक्रवार नाही, आज आहे मंगळवार. काय घाबरवतो एवढा डेंजर? आणि ओरडतोस कशाला? घाबरवायला. घाबरवतोय. घाबरलात ना. यस. आता मी मस्त चेहरा वगैरे धुतला. तुम्ही बघत असाल थोडा तरी ग्लो आला असेल, थोडा तरी आला असेल.
1% झाला असेल तर तेल लावलं वगैरे केलं सगळं तर होईल गोरा चेहरा फायनली. सो आता मी यांना प्रॅक्टिस करायला घेतो योगाची. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये उत्सव ज्यामध्ये मी नाव दिलं टॅलेंट फाईंड म्हणून आहे, त्याच्यामध्ये भाग घेतले. म्हणजे आपलं टॅलेंट करून दाखवायचं. सो मी योगा करून दाखवणार आहे, या आसनावर करून दाखवणार आहे 4-5. सो आता मी त्यासाठी प्रॅक्टिस करतो आहे. आधी पण करत होतो, फक्त ब्लॉग मी दाखवत नव्हतं. त्या दाखवतो ब्लॉग मी, कारण की मी संध्याकाळीच ब्लॉग एंड करतो ना, रात्री करत नाही. सो दाखवायला आधी पाहिजे. 햇살이 너무 좋았어 그냥 모두 좋았어 널 만나서 모든 게 다 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼 참 많이 변했다는가 세상에서 제일 행복한 순간 널 만나고 매일 겪게 돼 매일은 감사하죠 그대가 곁에 있어서 언제나 오늘 같길 기도해요 그대와 함께라는 건 영원한 축복 같아서 मध्ये एवढंच. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.